श्री स्वामी समर्थ. ज्ञान हे नम्रतेसाठी असतं, अहंकारासाठी नाही. पण जेव्हा ज्ञानाचा अहंकार होतो तेव्हा माणसाचा नाश करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की श्री गुरुचरित्रातील एक अतिशय प्रसिद्ध कथा, जेव्हा दोन विद्वानांनी संपूर्ण भारतभरच्या पंडितांना हरवून गाणगापुरात स्वामींना आव्हान दिलं, तेव्हा स्वामींनी एका साध्या अशिक्षित माणसाला साक्षात वेदमूर्ती कसे बनवले. एकदा दोन ब्राह्मण गाणगापुरात आले. त्यांना आपल्या वेदविद्येचा प्रचंड गर्व होता. ते जिथे जिथे जायचे तिथल्या पंडितांना वादात हरवून त्यांच्याकडून जयपत्र लिहून घ्यायचे. आमच्यापेक्षा मोठा विद्वान कोणी नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ते स्वामी नृसिंह सरस्वतींकडे आले आणि म्हणाले, महाराज, तुम्ही स्वतःला गुरु म्हणवता तर आमच्याशी शास्त्रावर चर्चा करा किंवा आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत असे लिहून द्या. स्वामींना त्याचा अहंकार मोडून काढायचा होता. स्वामी शांतपणे म्हणाले, आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला वादात रस नाही. पण जर तुम्हाला चर्चाच करायची असेल तर आमच्या या शिष्याशी करा. स्वामींनी एका अशा माणसाला बोलवले जो जन्मापासून अडाणी होता. त्याला अक्षरांचेही ज्ञान नव्हते. लोक त्याला वेडपट समजत असत. पंडितांनी त्याची थट्टा केली. हा अडाणी माणूस आमच्याशी काय चर्चा करणार. स्वामींनी त्या अडाणी माणसाला जवळ बोलावले आणि त्याच्या मस्तकावरती आपला वरद हस्त ठेवला. क्षणार्धात चमत्कार झाला आणि त्या माणसाने अज्ञान नाहीसे झाले आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. स्वामी म्हणाले, बोला, आता चर्चा करा. तो अडाणी माणूस साक्षात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदातील अत्यंत कठीण मंत्र शुद्ध उच्चारात बोलू लागला. त्याने अशा काही शंका उपस्थित केल्या की त्या मोठमोठ्या पंडितांची बोलती बंद झाली. ज्या माणसाला स्वतःचे नाव लिहिता येत नव्हते तो आता साक्षात ब्रह्मदेव भासत होता. ते दोन्ही पंडित थरथर कापू लागले. त्यांना समजले की हा कोणताही जादूगार नाही तर साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे. ज्यांच्या एका स्पर्शाने अडाणी माणूस विद्वान होऊ शकतो, त्यांच्या शक्तीची काय तुलना करणार. त्यांनी स्वामींची क्षमा मागितली आणि आपले जयपत्र फाडून टाकले. स्वामींनी त्यांना उपदेश दिला की विद्या विनयीने शोभते, विद्या नम्रतेने शोभून दिसते. तर ही कथा आपल्याला शिकवते की पांडित्य हे पुस्तकात नसते तर ते गुरूंच्या कृपेत असते. जर गुरु प्रसन्न असतील तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. तुम्हाला कथा ही कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ज्ञान हे नम्रतेसाठी असतं, अहंकारासाठी नाही. पण जेव्हा ज्ञानाचा अहंकार होतो तेव्हा माणसाचा नाश करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की श्री गुरुचरित्रातील एक अतिशय प्रसिद्ध